माझी पाककलामध्ये आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी चहाचा मसाला आणि त्याच मसाल्यापासनं अगदी टपरी स्टाईल मस्त फक्कड चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपण. त्यासाठी तुम्हाला मी पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने सगळं प्रमाण दाखवणार आहे. तर इथे 2 चमचे इतकी हिरवी वेलची घेतलेली आहे, अर्धा चमचा काळी मिरी, 1 चमचा लवंग, 1.5 इंच दालचिनीचा तुकडा आणि अर्ध्यापेक्षा जास्त जायफळ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा इथे मी सुंठ पावडर वापरणार आहे. आता फक्त वेलची इथे गरम करून घेणार आहोत. तर साधारण लो टू मीडियम फ्लेमवर 3 मिनिटांसाठी इथे ही वेलची गरम करून घेतलेली आहे. बाकीचं साहित्य आपल्याला गरम करून घ्यायचं नाहीये. सगळं साहित्य मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं. 1.5 चमचे सुंठ पावडर घेतली. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि मस्त अशी पावडर तयार करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय छान पावडर तयार झाले. मस्त घरभर सुगंध दरवळतोय या मसाल्याचा. आता एअरटाईट कंटेनर किंवा छोट्या जारमध्ये ही भरून ठेवायची. मस्त 5 ते 6 महिने ही पावडर छान अशी टिकते. आता याच पावडरपासनं आपण चहा कसा करायचा ते बघणार आहोत. 2 कप चहा बनवतोय. त्यासाठी 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. आता हे पॅन जाईल गॅसवर. दुधाला छान अशी उकळी आणायची आणि मगच आपण इथे चहाचा मसाला घालणार आहोत. तर पोहे खाण्याच्या चमच्यापेक्षा थोडासा छोटा जो चमचा असतो ना, त्याने 1 चमचा इतका मसाला घेतलेला आहे. 1 कपला अर्धा चमचा मसाला या प्रमाणात इथे मी 1 चमचा मसाला घेतलेला आहे. डावने दूध छान मिक्स करून घेऊयात. मी बघितलं असेल टपरीवर डावने नेहमी ढवळत असतात ते लोकं चहा आणि म्हणूनच त्यांचा चहा इतका छान लागतो आपल्याला. आता इथे चहाचा मसाला मी 3 मिनिटांसाठी मस्त उकळवून घेतलेला आहे दुधामध्ये. आता यामध्ये 2 चमचे इतका मी चहा पावडर घालणार आहे. तर एका कपाला 1 चमचा चहा पावडर या प्रमाणात 2 चमचे चहा पावडर घेतलेली आहे. पुन्हा चहा आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी मस्त उकळवून घ्यायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवर चहा उकळवायचा आहे आणि सतत ना असा चहा ढवळत राहायचा. आता सगळ्यात शेवटी आपण साखर घालणार आहोत. तर त्याच चमच्याने इथे 4 चमचे इतकी साखर घेतलेली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त इथे करू शकता. हे मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. साखर घातल्यावर ना फक्त एक उकळी आणायची. फार नंतर चहा उकळवायचा नाही, नाहीतर चहा काळा होत जातो. तर इथे तुम्ही बघू शकताय सुंदर रंग आलेला आहे. चहाला आपल्या काय कलर आलाय बघा आणि गॅस बंद करून घेते आता. एका पातेल्यात मी चहा गाळून घेते, म्हणजे आपल्याला सर्व्ह करायला इझी जाईल. तर इथे गाळून घेतलाय चहा आणि आता एका कपमध्ये आणि इथे जसा टपरीवर आपल्याला छोटा ग्लास मिळतो ना, तसा ग्लास देखील माझ्याकडे आहे आणि मस्त फक्कड चहा आपला तयार झालेला आहे. अफलातून हा चहा लागतोय. अगदी टपरीवर चहा पितोय असं वाटतं आपल्याला. तर एकदा नक्की करून पहा हा मसाला आणि चहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा.